रसिको 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 क्या है हैट्रिक? जे मी आयुष्यात कधीच झालो नाही वो हैट्रिक है रसिको, वो मॅट्रिक है रसिको. अहो सुरू होतीये कॉमेडीची हॅट्रिक. महाराष्ट्राची हास्य जत्रा 2 डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. दुःखाचा भागाकार करून हास्याचा गुणाकार करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संभार. मंडळी, गप्पांची ढोलकी कुठल्याही बाजूने वाजवण्यात पटाईत असणारी आत्या आज या मंचावर पुन्हा एकदा येणार आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या आत्याचं, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभ्यराव हिचं. आणि आज तिच्या सोबत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. नाही तुम्ही बसा आधी खाली. एक मिनिट, तुम्ही बसा म्हटलं ना. हे पकडा. एक मिनिट. हो, मला पेटू. काहीही गरज नाहीये ओवाळ्याची वगैरे. मी काही युद्धावर चाललेलो नाहीये. काय बोलताय तुम्ही? युद्धावर नाही जात. तुम्ही काय पारगावला चाललात का एसटीतून? लंडनला चाललात ते विमानातून? मग काय, अगं खूप लोक जातात लंडनला. माझ्या आधी बरेच लोक गेलेले आहेत. पण तुम्ही पहिल्यांदा जाताय की नाही? हो. नीट जाल ना. मला खूप भीती वाटते, म्हणजे काळजी वाटते. म्हणजे तुम्ही कधी गेला नाहीयेत आणि असं विमानातून जाणार म्हणजे पहिल्यांदा जाणार आहेत. आणि माझी राणी, ही जी काळजी आहे ना, हिचं प्रेम आहे ना डोळ्यात, हे ठेवेल मला सेफ. नको काळजी कर. बरं, खायची आबाळ होऊ द्यायची नाही अजिबात नाही. मी मनगटाचं माप घेतलंय. एवढूशी गॅप राहते. हा, एवढूशी गॅप राहते. त्याच्यापेक्षा जर जास्त झाली तर मग माहितीये तुम्हाला. सगळं दिलंय मी. बरं, कारण बॅगेबरोबर तुमचं सुद्धा वजन केलेलं आहे 200 ग्रॅम पेक्षा जास्त. आणि कमी झालं तुम्ही नाही. काय होतंय हे असं सांगत असतेस ना तुम्हाला, खाण्यापिण्यावरून वजनावरून. हे जर मी केलं असतं ना लग्नाच्या पहिल्या रात्री, गंमत केली गंमत केली. बरं, आता मी 2 महिन्यांसाठी लंडनला चाललो. मग तुम्ही काय, तू कशी काय आली इकडे? हे काय लात्या? इकडे इकडे इकडे. काय काय झालं त्या? हे बरी आहेस ना? काय झालं, अशी कशी आलीस अचानक? अगं काय हत्या? दूरच्या देशात चालला ना तू, साहेबाच्या देशात चालला आणि मला विचारतो तू कशी आली इकडं. तंगड्या तोडीत आले तू यासाठी. बस. मला लाख सगळे म्हणत होते बाया कायला जाती मरायला तिकडं. म्हणलं नाही, महापोरग आता मोठं झालंय. देशात चालला आमच्या. विमानाने चालला. विमानाने जातायत. कंपनीने केलंय पहिल्यांदा विमानाने जाया. लहानपणी वनी बस अगं बस. तुला सांगते, लहानपणी उघड्या ढुंगणानं हिंडायचा ते कागदाचं विमान घेऊन. नको ना ग बया, काय सांगू, त्यालाच्या बुजली सारखा होता ग माझा. तुकीत पिटीक म्हणेल. म्हातारीची जी वळ ती तशी घे गोड मानून. म्हातारी झाले, मला कुठं कळत एवढं नाव. तर असा त्यालाच्या बुदली सारखा जिथं ठेवीन तिथं बसायचा, उठायचाच नाही 4-4 तास. बदक दिसायचा असा गबदुल्ल्या. काही बोलत्यात बया. पण आज माझा पुथिक बया आता बगळा झाला. ऊच मानन जाणारी मनात ऊच उडणार. रडू नको ना आत्या, रडू नकोस. बरं ऐक, नीट जातो. तू पण काळजी घे. हा बाय, तू काळजी घे. मी घेतो. पाया पडतो. अष्टपुत्र सौभाग्य. काय बोलते? मला देशील का आशीर्वाद? बाया, म्हातारीचं ना असंच होते बघ. बाया, नीट जा, विमानानं जातोय. बाया, काय भरोसा नाही त्या विमानाचा. धपाधप पडत्यात म्हणे. नाही असंच बोलली, सवय तिला. का असंच बोलत
बोलते का आत्या कधी? हा, आत्या उगा नाही बोलत. अगं खरंच इमानाचा नसतोय भरोसा. आलं एखाद्या कावळ्याने चोच मारली खिडकीला की पडा त्या धपा आली. बरं दुरुस्त करण्याची सोय का? वरती कुठं बाया खाली असतं घेतलं असतं बाजूला बाया केलं असतं दुरुस्त. वर कुठं दुरुस्त करत बसणार? बाया म्हणतात पंखात पाखरं अडकी त्यात आणि डायरेक्ट आदळत्यात. नाही 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 काय नाही काय नाही. त्या जयसिंग आप्पाचा सूर्या नव्हता का गेला बाया? अगं गेला ना तो. ड्रायव्हरला सुधारलं नाही त्यानं डोंगरावर आदळलं इमान. अख्खीच्या अख्खी फॅमिली बाया गेली. नको तू ऐक ना, तू पॅनिक नको होऊस. अगं मला बोलत हो हो आत्या मला सगळं कळतंय, पण फॅमिली गेली अख्खीच्या अख्खी म्हणजे टूरला गेली. ते आदळले नव्हते, ते हेलिपॅड जे होतं ते डोंगरावर होतं, तिकडे उतरवलं होतं ते. हा तो आप्पा आला कारण त्याला अटॅक आला होता या सगळ्या प्रकारात आणि मग हॉस्पिटलला नेईपर्यंत गेला तो. बाकी काही मला पोरा सोरांना लपून ठेवी त्या. अगं नाही आत्या, तुम्हाला नाही नको नको. काय नको? तुम्ही विमानाने नका जाऊ. अरे तुम्ही विमानाने नाही जायचं. मग कसं जायचंय मी? तुम्ही जहाजाने जा. जहाजाने पाठवू त्याला. जहाज बुडती नाही जावा. आत्या अगं येडी का खुळी तू? अगं जहाज पण बुडी त्यात. आता तो रामाप्पाचा नाही का पर्या, तो गेलता जहाजाने बाया. जहाज भरकटलं म्हण पाण्यात. 6 महिने फिरत होता समुद्रात. उगाच काही सांगू नको. ऐकलं ते सांगत तू ऐकतेस फक्त, बघत पण जा. तो आहे ना पर्या, तो मित्र आहे माझा. तो नेव्हीत कामाला आहे. 6 महिने ड्युटीवर असतो. 6 महिन्यांनी येतो परत. जहाज हरवत नाही त्याचं. काही सांगते आत्या. 4 पावसाळ्यानं तो यापेक्षा जास्त बघितलेत म्हणून सांगते. बस वनेतलं सांगत. तू सत्यनारायणाची गोष्ट ऐकली का? तो साधुवानाची गोष्ट ऐकली का बाया? त्या साधुवानाची बोट सारखी बुडती. मी जेव्हा जेव्हा सत्यनारायणला गेले तेव्हा गोष्टी साधुवानाची बोट बुडाली. ऐक ना, बघ बाया सांगते ते बाया. मा काय म्हणणं संकेत, ज्या साधुवान्यावर देवाचा हात आहे त्या साधुवानाची जर बोट बुडून वनी काय कशाला तू पॅनिक होतीयेस? ऐक ना, अगं ती गोष्ट एकच आहे ना. जिथे जिथे ऐकतेस तिथे तिथे बोट बुडलेलीच असते. कशाला उगाच काहीतरी तू काळजी वाटत तरी तू? मला कळतंय आत्या, पण नको काळजी करूस. आणि मला विमानानेच जावं लागणार आहे. विमानाने नको जाऊ तर कसं जाऊ मला सांग? बरं जा विमानाने जा, पण नीट जा. ते विमान खाली पडू देणार नाही याची काळजी घे. ऐक माझं ऐक, मी काय सांगते. ड्रायव्हरला सांगायचं, त्याला म्हणायचं बाया समोर काही पाखरं दिसली तू कमीपणा घे, साईडने जा. ऐकू ठीक, मी तुला गोफन बनवून देऊ का? गोफन जर दिसली पाखरं उद्या उर्र जातात त्यांची उडून. आत्या ऐक असं काही करता येत नाही. लांब चाललं मला कळतंय ना आत्या, मला कळतंय सगळं, पण काय आहे ना, असं काही करू नाही शकत आपण विमानामध्ये. आणि नको काळजी करूस. काय ना, विमानांचे जे ऍक्सिडेंट होतात ना त्याचं प्रमाण खूप कमी आहे. रोड ऍक्सिडेंट जास्त होतात, त्याच्यात जास्त त्रास आहे लोकांना. ते नको मला रोडचं कौतुक सांगू भया. वने अगं त्या रोडच्या ऍक्सिडेंट मध्ये काय बातम्या असतात? काय? 3 जखमी 2 ठार, 4 जखमी 1 ठार. विमानात लचांच्या लचांड जातात. मला काळजी वाटत नाही नको. काय जातंय बाया बोलायला? नाही तुम्ही नाही जायचं. तुम्ही नाही जायचं. तुम्ही विमानात नाही. मला नाही नाही जायचं म्हणजे शांत राहू उगाच, काही बोलू नकोस. कामं करायची मला. तिकडे काय सांगू ऑफिसमध्ये? तिकडे ऐक ना, माझ्या कंपनीचं काम आहे, मला जावंच लागणार आत्या. ऐक तू ना उगाच आत्या तिच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. बाया भरवते का? तू काय आला भीती ग? भ्याचं नसतंय. आपण दणकट राहायचं, कणखर राहायचं, मनाचा ताबा ठेवायचा. आपण काय करायचं? चांगला विचार करायचा, चांगलं घडत. वाईट विचार केला, वाईट घडत. म्या बाया एक शब्द पाळला आयुष्यात, म्या चांगला विचार करीत, म्या वाईट विचार करत नाही. मी आता रोज देवाला सांगते बाया मला उचलीत नाही उचलीत. देव म्हणतो बाया तुझ्या पदरात एवढं पुण्य आहे. उलसाक माया तोंडात वाईट विचार ऐकला का तुम्ही? उलसाक कधी एवढं आयुष्य गेलं मा कधी वाईट विचार नाही केला. मला म्हणतो बाया तुझ्या पदरात पुण्य आहे, माझा जीव धजत नाही तुला वर ने. कोण बोलतो? देव म्हणतो. शांत राहा ना. तू गप हस ग मशे हस. नवऱ्याला चांगलं हसऱ्या तोंडाने पाठवावं. 2 महिने भेटणार नाही. जा भेट जा. काय नको काय परत बघायला मिळेल नाही मिळेल. अगं बाया मी आज जगले वाचले पाहिजे 2 महिने. काय सांगता येत?
नाही होणार आहे तुला काय. तू 100 लोक घालवशील तरी थांबशील, तू नाही जाणार. ऐक आत्या, तू नको ना पॅनिक हो वनिता. 2 महिन्यांचा प्रश्न आहे. मी येणार आहे परत 2 महिन्यांनी, भेटतो तेव्हा. सांगू 2 महिन्याचं कौतुक. हा चल मी निघतो. वने अगं तुला माहित नाही काय तो सुधऱ्या नाही का, सुधऱ्या हिला नाही माहिती, तो आपला जयसिंग अण्णाचा छोटा पोरगा सुधऱ्या, त्याचं काय आता? गेला होता 2 महिन्यासाठी बाहेरच्या देशात. मग गोऱ्या पोरीने जाळ्यात खेचला त्याला, प्रेमात अडकावला त्याला. आत्या आत्या 2 आठवड्यात तिच्याशी लगीन केलं. मुंबईला बायको पोटुशी, तिथं ती गोरी मड्डम पोटुशी. मग त्या गोरे मड्डमला बघायला इथं बायकोला घेऊन आला. 2 संसार थाटले आहे का. तर काय सांगता येते बायाची काळजी वाटत नाही वनिता, नाही वनिता, नाही. हे बघ नाही नाही, मला माहितीये नाही तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही असं काही करणार नाही. अगं तो लाख नाही करणार, पण या गोऱ्या पोरी आहेत ना या खिचित्यात, या खिचित्यात त्यांच्यात काय म्हणते जास्तीचं आकर्षण असते. अरे यार, कसे मोकळा ढाकळा देश आहे बाई, थंडी असती तिथं. एकट्या दुकट्या माणसाला वाटती बा उब मिळावी थोडीशी. आत्या, आत्या, अगं, अरे मला नाही मायाची उब नाही वाटत का. वाटत नाही का बाई आपल्या जवळ आपलं कोणी असावं. वाटतं. मग ते सांगत कसं असतंय. ऐक माझं, विस्तवासमोर लोणी ठेवला का लोणी ताळतं, इस्तव तसा पेटत राहतो. सांगता येत नाही. ऐक माझं, गरजवंताला बी अक्कल नसती. आपल्या हातात काय नाही बाय. आत्या आत्या काय बोलतेस. नाही नाही, काय आता बोलते आता नाही तुम्ही सांगितलं. अरे मी काय वनिता वनिता कोणाला पटवलं तर मी अरे मी काय येडी का खुळी नाही पटवणार तुम्ही. मी काही हे करायला जाणार हा का? 2 महिने काय तिथं काय पेरमत पाडायला जाणार आहे काय पोरींना. नाही तर पटवलंय म्हणती. असं वाटलं का माझा पुती. मग आणि त्या पोरीनं येड लागलंय ह्या थोबड्याच्या प्रेमात पाडायला. आत्या आत्या माझ्या आणि त्या नवऱ्याच्या तोंडाला लय सोनं लागलंय. आणि मोठा मिस्टर इंडिया तो नवरा आत्या, अनिल कपूर. मध्ये बोलते यार. अगं ये बस तुला सांगते. नको मला निघायचंय. ऐक माझं, विश्वास ठेवायचा नवऱ्यावर. हा मन घट्ट ठेवायचं. हा लगाम घालायचा मनाला. आपला माणूस बाहेरच्या देशात चाललाय बाय, आपण त्याला अडवू शकत नाही. कसं आहे, लोकांनी लाख तिथं लोणी ठेवू दे, आपला नेखरा कुठं पेटलेला आहे. आत्या तो येजलेलाच आहे. आत्या 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 संस्कारांनी म्हणते मी काय म्हणते. ऐक माझं, तू बस जरा 2 मिनिट. अरे यार, बायकांचं बोलू अरे दे मला मला. बस तुम्ही माझं इकडं ऐकते का. ऐक माझं, ऐक. काय करायचं, तामान घ्यायचं. त्यात काय ठेवायची, सुपारी. त्यात पाणी वाटायचं. सुपारी फुगली काय समजायचं, मोहाचं जाळं पसरलंय पण निखारा पेटलेला नाही. समजा सुपारी तडाकली तर काय समजायचं, मोहाचं जाळं पसरलंय आणि खराबी पेटलाय बाकी देवाच्या. आपण काय नाही करू शकत. अनुभव बोल सांगते, ऐकलं इथून तिथून. आत्या नका ना सांगू तुम्ही. वनिता नको ना यार, मला कळत नाही तू काय इतकं रिॲक्ट करतेस. काही बोलते आत्या. मी काही बोलते. मग तू कशाला काही सांगतेस आणि ती विश्वास ठेवते. मग पण ती काय घाबरली आहे मला. मग घाबरतेच आहे. तू भीती घालतेस तिच्या मी मनात. भीती घातली. मी काय चेटकीन आहे का. उगाच आपलं काय ती मला घाबरायला मी चेटकीन आहे का. कशाला मग वाईट साईड. याच्यासाठी जन्माला घातलं, याच्यासाठी पैदा केला, मोठा केला का तुला. अगं तू नसता केला मोठा तरी झालो असतो मी आपण. कसं बोलतो बाया, लंडनला चालला, मोठा झाला पोरगा, त्याला बोल लाव तू. साखर घ्यायला यायचं ना लहानपणी, माझ्या हातात साखर घ्यायला यायचं. अरे मग त्याचा राग काढते. अरे काय मग काही कशाला बोलतेस तू उगाच. हे करेल, तो करेल, असं करेल, तसं करेल. मला एवढं सांगायचंय, तिला सांगते चांगला विचार कर. हा वाईट विचार करू नको. मी बघ, दुनिया इकडची तिकडं होईल, मी उलसाक तरी वाईट विचार केला का. मी या देवाला म्हणते बाय आम्हाला उचलीत नाही. मला म्हणतो माऊली तुझ्या पदरात पुण्य आहे. माझं मन धजत नाही म्हणतो तुला वर न्यायला. बघ मी धडधाकटे. आत्या स्वतःच्या तोंडावर 4-5 वेळा मारून घे ना. तुम्ही कसं. अरे काय मी कधी उलसाक विचार बोल केला काय? बाया बोल, तुम्हालाच बोल बाया. तुझ्यासाठी तंगड्या तोडत तिथोर आले भेटायला आणि ऐकायला आले. तू बोल. अरे तसं नाही आत्या, तू उगाच तिच्या मनात काहीतरी भरणार, परत काहीतरी होणार. ऐक ना, मला ऐक, मला निघायचंय, मला उशीर होतोय. वनिता तुला काय ते ओवाळा बिवाळायचं होतं ना, ते ओवाळ मी निघतो. उगाच आपलं काहीतरी विषयांतर होतंय, असं होईल तसं होईल. तुम्ही बसा. वावाळ नीट वावाळ पोरे. हो जास्त नको टाकू. असं नाही
अक्षता पडायला लागतात तांदूळ शुभ असतंय ते तुम्ही पाया पड ग पाया पड हिंमत नाही पडणार. नाही पडणार ग. पाया पड. आवर आवर लवकर आवर. वाघ जरा खाली पाया पड ऐ, चल चल. आत्या नाही. आत्या. काय झालं? आत्या नाही. काय झालं? आत्या. अगं बाया दिवा विजला वने बाया बाया बा फोन कुठे गेला आयो ए सूर्या बाया गाडी पाठव इथं नको पाठवू. अरे वनिता थांब थांब थांब. एवढ्या जोरात धरलेस ना आता दिवा विजेल. थांब. तुम्ही असं नको बोलू. अरे वनिता थांब यार. मला काही लक्षणं चांगली दिसत नाही बाया तू ही संकेत आहे हा संकेत आहे काही संकेत नाहीये. थांब जरा. नको जाऊ नका. अरे दिवा कसा विजला तू बघितलंस का? नाकात अक्क वादळ घेऊन फिरते ती. ड्रॅगन एवढा श्वास आहे तिचा. असं केल्यावर विजलाय दिवा. तिला समुद्र किनाऱ्यावर नेत नाही मी. श्वासाने लाटा परतवून लावते ही पोरगी. म्हातारीचं पटत नाही तुम्हाला. अरे तुला माहितीये ना तात्याचं काय झालं? अरे सकाळी बर्थडे होता म्हणून त्याला ववाळायला घेतलं दिवा विजला. जसा तिथं दिवा विजला तसा म्हातारा रात्री केक खाऊन त्याचा दिवा विजला. स्वतःच्या बर्थडेचा केक खाऊन गेला म्हातारा. अरे केक खाऊन नाही गेला. आगाऊपणाने गेला. 95 वर्षाचा म्हातारा असा केक खात होता असा. 2 चेहऱ्या 2 नागपुड्यांमध्ये अडकले आणि केक तोंडात असा बसका भरला. म्हाताऱ्याला श्वास घेता येत नाही पण केक थुंकायला तयार नाही. त्याच्यात गेलाय म्हातारा योगायोगाने. तू योगासन मला काय बाया म्हातारीला मी जेव्हा आलते ना घरी लग्न करून तेव्हा मला पण ववाळलं होतं. तेव्हा दिवा विजला पण मी धडधा कटे मला काय नाही. तू गेलीस तेव्हा नाही गेलीस ना? मी नाही. रोज सांगतेस ना देवाला उचल. मी सांगते उचलीत नाही. आज मी सांगतो देवाला हिला उचल. उगाच काहीतरी ऐक. नाही जाऊ देणार नको ना. मी लोणी विसतो नाही ना. तू का तुझी भांगडी तुटली. तू माझा ऐक फक्त. तू आकी बसला विचार करू नको. मी आहे. बांगडी तुटली मग अगं सौभाग्य तुझं तुटणार. कशाला तू पण नात्यात सगळ्यांना. ए नको एवढे बाबा. तू माझा ऐक जरा. तू सगळ्यांना फोन नको करूस. काही होणार नाहीये मला. संकेत मिळतायत. कसले संकेत मिळतायत तुला? नाही कळत बाया म्हातारीचं. ऐक माझं 4 पावसाळे जास्त बघितलेत. हे चांगलं नाही. दिवा विझणं बांगडी फुटणं. आत्या तू ना 4 पावसाळे जास्त बघितलेत. 4 पावसाळे जास्त बघितलेत. एखाद्या पावसाळ्यात जायचंच ना बुडून. काहीतरी डोक्याला त्रास नुसता. 100 मी कधी कोणाचा वाईट नाही विचार केला. 100 वाईट विचार करत. ए आत्या वास कसला येतोय? मला मेरीला सर्दी झाली. ए वास कसला येतोय? ए वने वास येतोय कसला तरी. हो माहितीये मला. अरे काहीतरी जळतंय बघ जरा. मीच जाळलंय. काय जळलंस? तुमचा पासपोर्ट. मी जाळलं. माझा पासपोर्ट. तू माझा पासपोर्ट मी नाही जाऊ. मी लंडनला कसं जाऊ? मला धारपळ करायला निघाली का घराची? पोरग चाललं होतं ना तिथं लंडनला. कळलं जाळला त्याचा पासपोर्ट. किती वेळा सांगितलंय वने चांगला विचार कर. मी केला का कधी वाईट विचार? उलसाक मला दाखव. मी कोणी वाईट विचार केला? देवाला म्हणते मला उचलते. मला उचलीत नाही. मला म्हणतो माऊली तू या पदरात पुण्य आहे काय उचलू मी तुला? आत्या देवाने नाही उचलला ना तुला कधी? नाही उचल म्हणते. वनी नाही मला उचल. पासपोर्ट बाजूला घ्या. सई सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान लिहिलं होतं आणि तुम्ही खूप नॅचरली परफॉर्म केलं. मला खूप आवडले तिघांचेही परफॉर्मन्सेस. वने तुला लाजताना पाहून मला काय होतं मी नाही सांगू शकत. पण तुला लाजताना बघताना खूप मजा येते मला. आज खूप मजा आली मला. लचांड हा आमच्या एरियामधला शब्द आहे. तो खूप वरचेवर वापरला जातो पश्चिम महाराष्ट्रात आणि तो आज कानावर पडल्यावर खूप मजा आली मला. मस्त. थँक्यू. प्रसाद. अप्रतिम. फार मजा आली. फारच मजा आली. फार गोड विषय होता. गर्भवती स्त्रिया असतात किंवा
हार्ट पेशंट असतात, कमकुवत हृदयाची माणसं असतात किंवा लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक, या सगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना रोलर कोस्टरमध्ये बसता येत नाही. तर या सगळ्यांसाठी शासनाने नम्रता संभेराव हे नाव पुरस्कृत केलं पाहिजे की या सगळ्यांना सुद्धा निर्भेळ आनंद घेता येईल अशी रोलर कोस्टर राईड म्हणजे नम्रता संभेराव. क्या बात आहे, व्हॉट अ परफॉर्मन्स, सुपर्ब, टेरिफिक. म्हणजे लिटरली रोलर कोस्टर. कधी तू खाली उतरत होतीस, कधी तू वर चढत होतीस, कधी तू गिरक्या घेत होतीस, काय इमोशन्सचा चढउतार म्हणजे कमाल. लाजवाब कॅरेक्टर प्ले केस, खूप मजा आली मला. वंडरफुल वंडरफुल. मंडळी, काही मित्र संकट काळात धावून येतात, तर काही मित्रांमुळे संकट धावून येतात. बघूया इथं येणारा मित्र काय घेऊन येतोय ते. हे बघा इथे काय, MHJ प्लाझा, MHJ पेंडोलिम, MHJ होरायझॉन, MHJ हार्मनी, 4 टॉवर उभे राहत आहेत. हे बघा ना, MHJ प्लाझाचं नवीन आहे बघा प्रोजेक्ट आहे, 2 BHK. 2 BHK फक्त 67 लाख, फक्त 67 लाख. हे बघा, चला ना घेऊया ना फ्लॅट, चला ना. एक मिनिट चला ना घेऊया ना. आपण 2 जोडी शेपू घेताना पण 10 वेळा विचार करतो. चला ना घेऊया फ्लॅट. हे आपलं मध्यमवर्गीयांसाठी नाहीये वाक्य. असं काय करता हो? आणि ते फक्त 67 लाख नाहीये, 67 लाख आहे. एवढं आहे ते. आणि त्याच्यावरती जो स्टार आहे ना, स्टार, लई काय काय असतं त्या स्टार मध्ये. हो का? आणि आपलं काय मिडल क्लासचं इथेच चुकतं, त्या स्टारलाच आपण नेमकं दुर्लक्षित करतो. आपण नाही ग, आपण मिडल क्लास लोकांनी कसं अंतरून बघून पाय पसरायचं असतं, कळलं? अहो पण विचार करायला काय हरकत आहे आपल्याला. ते शेजारचे अरुण कदम बघा ना, ते आपल्या नाक्यावरची उंच बिल्डिंग आहे ना, तिथे 25व्या मजल्यावर फ्लॅट घेतायत म्हणे. घेणार होते पण बिल्डर नाही देते त्यांना. का? अगं काय झालं, त्याने फ्लॅट बघितला अरुणने, आणि लिफ्ट मधनं खाली येत होता. तर लिफ्टची बटन असतात ना ती मोठी मोठी, ती दाबत EMI चं कॅल्क्युलेशन करायला लागला. त्याला वाटलं मोठा कॅल्क्युलेटर आहे तो. एवढं कॅल्क्युलेशन केलं, लिफ्टच बिघडली. बिल्डर बोला, भाई आपको नहीं मिलेगा, आपण चले जाऊ. बरं ऐका ना, त्यांचं सोडा, आपण तरी घेऊया ना फ्लॅट. प्रयत्न करायला काय हरकत. आपलं घर चांगलं, यात काय वाईट आहे? नाही, 1 BHK चं कंटाळा आलाय मला. आपण 2 BHK मध्ये जाऊया ना. हे बघ, जी गोष्ट शक्य नाही त्याच्यावर वाद नको. दॅट्स इट. कशाला उगाच बँकेचं लोन बिन डोक्यावर घ्यायचं. ठीक आहे, जाऊ दे, मी तुमच्यासाठी भाजी करते. तुम्हाला वाटाण्याची भाजी चालेल ना? वाटाण्याची भाजी, हे कसं मिडल क्लास बरोबर. अरे भाऊजी, कशा आहात भाऊजी? मी बरी, तुम्ही कसे आहात? अरे मस्त एकदम. किती दिवसांनी आलात. अरे नवीन बिन बॅग घेतली की काय? हे बघ काय केलंस. अरे हो सॉरी चुकून झालं. अरे चुकून झालं. जाऊ दे. वहिनी साखर घेऊन या. संपली तुमच्या घरची साखर घेऊन या. गुड न्यूज आहे. गुड न्यूज? येस, मला सांगायचे. साखर घेऊन या. भाऊजी सांगू नका लगेच. मी लगेच साखर घेऊन येते. गुड न्यूज. हो काय, वॉचमॅन तुला ओळखायला लागला की काय? अशा यार, तुझा विनोद किती साधा असतो रे. त्या विनोदाला स्वतःला माहिती नसतं की तो विनोद आहे. आणि मुळात गुड न्यूज तुझ्याकडून आहे ना. अरे तू गोड घेऊन यायचं, आमच्याच घरातली साखर मागशील. ठीक आहे रे, तुझं काय माझं काय रे, एकच आहे. वहिनी आले आले आले. साखर आली. Yes. साखर आली. घ्या साखर घ्या. वहिनी तुम्हाला माहित नाही मी आता आलोय. वहिनी भाऊजी, गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज आहे? मी आणि चेतूनी. सॉरी भाऊजी, काय आलं? नाही, चेतू माझं वीक पॉइंट आहे ना. चेतूचं नाव आलं की चल बोल. मी आणि चेतूने 3 BHK बुक केलाय. आता जस्ट याने लपून ऐकलं कुठून तरी. एवढा योगायोग नाही होऊ शकत. बघ, एवढा योगायोग नाहीये. कशाबद्दल? ते सोडा, पण 3 BHK बुक केलं. मी जस्ट बुक करून आलो वहिनी. मी सगळ्यात आधी इथे आलो. तुम्हाला हे साखर. मनापासून अभिनंदन. थँक्यू वहिनी, थँक्यू. छान भाऊजी. भाऊजी, कुठे घेतलं तुम्ही फ्लॅट? हे राममारुती रोड आहे ना, तिथून सरळ गेले की एक मोठा टॉवर आहे बघा, नवीन. सगळ्यात मोठी बिल्डिंग झाली. हा, तिथे 22व्या मजल्यावर फ्लॅट घेतलाय मी.
येस. भाऊजी हो हो 22व्या मजल्यावर फ्लॅट हो घेतलाय. हो वहिनी. किती आणि छान. 3.25 कोटी रुपयाचा आहे. किती? 3.25 कोटी रुपयाचा आहे. खूपच महाग आहे पण छान आहे. वहिनी मी कुणासाठी केलं असेल? कोणासाठी? माझ्या ऐक ना. सम्या अरे चेतूसाठी केलं मी. सम्या यार. हा, ठीक आहे ना. सम्या अभिनंदन. चल अभिनंदन. अहो, तुम्ही काय करताय तुम्ही? हा मला असं का अरे करतो? केलं ना काँग्रेस केलं ना सम्या. असं का करतो? भाऊजी भाऊजी खूप आनंदाची गोष्ट थँक्यू आहे. वहिनी थँक्यू. तुम्ही किती मोठी गोष्ट केली चेतूसाठी. अहो मी चेतूसाठी करणार, माझं कर्तव्य आहे मला ते. खूप हेवा वाटतो चेतूचा. चेतू असं सारखं घेऊ नका हो, मला ना. हा नाही एकदम चेतू माझा वीक पॉइंट आहे ना, त्यामुळे तिचं नाव आलं की लगेच पाणी येतं. भाऊजी मी आले हो चहा हो वहिनी या. वहिनी 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 एक मिनिट वहिनी. काय झालंय? काय नाही झालंय. चल निघ तू. काय नाही झालं निघ. काय झालंय वहिनी? बसा इकडे बसा. अरे काय नाही झालंय. काय नाही भाऊजी. कळतंय तुला? नेव्हर फोर्स अ जंटलमॅन टू क्रॉस हिज लिमिट्स. नेव्हर डू दॅट इन युअर लाईफ. सम्या हा ऍटिट्यूड खूप कॉमेडी वाटतो. Enough of it. Get out of it. Just out of it. प्लीज बसा वहिनी. काय झालंय? काही नाही. काय झालंय? तुमचे डोळे पाणावलेत वहिनी. काय झालंय वहिनी? वहिनी डोळे हे मनाचा आरसा असतात. तुमच्या मनाचं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यात आलंय आणि ते प्रतिबिंब माझ्या आधी ठरव काय बोलायचं ते ठरव. काय झालंय वहिनी मला सांग. सम्या काही नाही झालंय आणि हे आरसा बिरसा आहे ना, तू घरी जा. इथे तुझा आरसा वाकलास तरी तुझंही दिसेल. चल निघ इथून. पशा भाऊजी भाऊजी हे बघा सोडा त्यांना. हात उचलायला लावू नकोस मला. मी खूप चिडलोय. पशा प्लीज लांब राहा. भाऊजी सम्या नको ना यार. हे ऐका ना. प्लीज पशा. भाऊजी शांत. सम्या छान चाल. जस्ट गेट आउट ऑफ इट. जस्ट गेट ऑफ इट. भाऊजी शांत. काय झालंय वहिनी सांगा. काय झालंय वहिनी? तुमच्या मनात काय आहे? सांगा मला. काय झालंय मला सांगा. काही नाही भाऊजी. मी त्यांना फक्त एवढंच म्हणाले की 1 BHK मध्ये राहण्याचा आता कंटाळा आलाय. आधी पूर्ण ऐक नंतर रिॲक्ट कर. आधी ऐक ती काय बोलते ते पूर्ण. 1 BHK मध्ये राहण्याचा कंटाळा आलाय. मी त्यांना म्हणाले की आपण 2 BHK मध्ये शिफ्ट व्हायचं का. हा. त्याच्यावर ते मला म्हणाले की अंथरूण बघून पाय पसरायचे असतात. एवढंच झालंय भाऊजी. बाकी का बोललास पशा? हे का बोल? तुला लाज नाही वाटली पशा? हा त्यांनी हंतरून बघून पाय का पसरायचे? त्यांना वाटलं उशी बघून पसरायचे. नाही पसरू शकत त्या. आग लावतो या पुरुष प्रधान संस्कृतीला. आग मारणे कानाखाली. अंतरून बघून पाय पसरणं हा वाक्प्रचार सुद्धा तुला माहित नाही. आणि हा अगं तुला नमा एवढी कशी का भोळी तू? याची लायकी आहे का 3.25 कोटीचा फ्लॅट घ्यायची? अगं मागच्या महिन्यात लाईट बिल भरायला पैसे नव्हते. 1200 रुपये उधार घेतलेत माझ्याकडून. ते अजून दिले नाहीयेत त्याने. तुम्ही कसे आहात हो? कौतुक करा ना जरा त्यांचं. तुम्ही हा विचार करा की त्यांनी 3.25 कोटीचा फ्लॅट विकत घेतलाय आणि तुम्ही 1200 रुपयाचं काय कौतुक सांगता हो? पशा तू ऐकून घे रे. माझ्या आयुष्याचा एकच हेतू अनंत राहावी चेतू. शी रे शी 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 एवढंच रे. मी एवढंच सांगतो. मी जगतोय कोणासाठी? वहिनी बसा. वहिनी मी आणि चेतू त्या दिवशी गच्चीवर बसलो होतो. चंद्र साक्षीला होता. मी तिच्या आणि माझ्या हात असा हात धरतो नेहमी आम्ही. ती मला म्हणाली माझ्या काजव्या. सॉरी ती मला लाडाने काजव्या म्हणते. किती गोड. आणि 4 चौकात काय गोचिड म्हणते. तू काजवा घरी काय इथे लाईट लावून फिरतोस? अरे हा काय काय भाषा आहे तुमची अगं हा अवघड? पकवतोय तू पण काय कर? अजिबात नाही पशा. मी कंट्रोल करतोय. मी कंट्रोल करतो. त्याला सांग मी कंट्रोल करतोय. तुम्ही शांत व्हा. आमचं आहे ना बहिणी भाऊ. बहिणी बसा तुम्ही. बहिणी बसा. तुम्ही गप्प बसा. तुम्हाला नाही ऐकायचं ना काय. मला हे म्हणाली चेतू चेतू म्हणाली माझ्या फाटक्या. काजव्या हां काय सॉरी माझ्या काजव्या काजव्या 3 BHK बस एंड. विषय एंड. मी त्याच्या पुढचं ऐकलंच नाही. ती म्हणत होती मी ऐकलंच नाही. माझ्या डोक्यात फक्त 3 BHK बसला वहिनी. कारण तिच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हे माझं जगणं आहे वहिनी. माझं स्वप्न आहे ते. तुला पाहिजे ना लगेच घेऊन दिला मी तिला. वहिनी फ्लॅट काय तुम्हाला माहितीये? 2,500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. एवढा प्रशस्त. प्रचंड मोठा फ्लॅट आहे बहिणी. बापरे. म्हणजे चेतून आजपर्यंत खूप गरिबीत आयुष्य काढलं. तिला मला सर्वस्व द्यायचंय. मी तिच्यासाठी माझ्या खोलीत स्विमिंग पूल करणार आहे. चेतूसाठी. आणि मी सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगणार आहे जेव्हा माझी चेतू उतरेल ना पाण्यात तेव्हा मिनरल वॉटरच पाहिजे मला. हे सांगणार आहे मी त्याला. किती भारी हो. तुझी लायकी आहे एवढं सगळं करण्याची. मिनरल वॉटर तू निघ ना यार. फेकाड्या तू निघ. नाही भाऊजी कुठेही जाणार नाही. भाऊजी तुम्ही मला सांगा. माझी सासू आणि सासरे आहेत ना देवतुल्य माणसं आहेत माझ्यासाठी. त्यांच्यासाठी खास सेपरेट 2 रूम असणार आहेत. दोघांनाही प्रायव्हसी.
दोघे वेगवेगळ्या रूम मध्ये. हे सगळं मी करणार आहे कुणासाठी वहिनी? समय हे नको करू यार. अरे मी खरंच करतोय. हा पडतो यार, माझं चांगलं चाललेलं कशाला हे कशाला सांग. काय झालं वहिनी? आता काय झालं? अरे आता बऱ्या होतात ना वहिनी? काय झालं? काही नाही भाऊजी, कोणी नाही करत हो आपल्या सासू सासऱ्यांसाठी इतकं. नमा ऐक ना, हा पण नाही करत ना मा. या माणसाला तर काहीच पडलेली नाही माझ्या माहेरच्यांची. माझ्या घरचे पाहुणे आले की कपाळाला आठा येतात या माणसाच्या. मागे मी यांना म्हटलं माझ्या आईला कोकण रेल्वेत बसून द्या, तर पटना रेल्वेत बसून दिलं. 22 दिवस माझी आई बिहार मध्ये भटकत होती. 22 दिवस या माणसाला. मग सापडली कशी? तिला गावेल लिपस्टिक वर रील व्हायरल झाली माझ्या आईची, तेव्हा सापडली माझी आई. बिचारी तिकडे लगावेल लिपस्टिक ती रमली हो तिकडे. लोक टाळ्या वाजवत होते. ती म्हातारी कमाल वाटत होती. अरे पशा बघा पिशी पशा पडलेलं या माणसाला. तुम्ही हे सहन का करताय वहिनी? जाऊ देव भाऊ. खूप झालं वहिनी. नाही जाऊ दे. खूप सहन केलं. या उकिरड्यात राहताय कशाला तुम्ही? समय हे नको करू. मी पाय सोडा हे उकिरड. जाऊ दे भाऊ. वहिनी इकडे बघा वहिनी. हे उकिरडा सोडा. आत काढ. हे उकिरडा सोडा आत्ताच्या आत्ता वहिनी. आपला नारी असते हो. तुमच्या आपल्याला कोण काय विचारत नाही. कांदा वडा उष्टी कोण ऐकत नाही. गबस समय ऐक ना, मी तुझ्या पाया पडतो. समय हे नको. वहिनी निघा. ऐक ना, मी वहिनी घर सोडा. तुम्ही पाया पडतो तुझ्या. तुमच्या जी कुंभकर्णाची नागिणी झोपली आहे ना, तिला उठवा. अरे यार समय हे नको. ही नागिणी मला बाहेर काढायची. बस ही नागिणी मला बाहेर काढायची. समय थांब ना. संजय नार्वेकर स्टाईल. धमकी द्या. ऐक ना समय मला सांगा, जोपर्यंत 3 BHK देत नाही तोपर्यंत मला भेटू नकोस. क्लॅरिटी हे चिडवल्यासारखं तसं नको. जोरात जोरात येऊ दे. नागिनी येऊ दे बाहेर. या मेरी शेरनी आहे. अगं नमा नको. नाहीतर घटस्फोट दे. बोला. या मेरी शेरनी आहे. हे नका करू. यस बोला वहिनी. 4 BHK मागा आता. तुम्ही पाया पडतो. हे पशा कळलं का रे? वरचा असतो ना, वरचा त्याच्या काठीला आवाज नसतो, पण ती जेव्हा काठी बसते ना तेव्हा माझ्या काठीचा आवाज येतो आणि घरी गेल्यावर हुवळ सुद्धा उठतात. कळलं? तू अगं त्यांनी तुझ्यासाठी फ्लॅश विकत घेतलाय. इथे बसलायस तू माकडा. तिकडून तिकडून चेतू नाही. येस येस थांब बाजूला. कम ऑन येस कम ऑन. वहिनी वन बघ. चेतू ऐक माझं. अगं कोण संचारलंय तुझ्या अंगात? भाऊजी काय करताय तुम्ही? शांत हो. ऐक चेतू, अगं किती निरागस आहे हा माणूस, किती प्रेमळ आहे. अगं तुझ्यासाठी या माणसाने 3 BHK बुक केलाय 4.5 कोटीचा. सांगितलं नाही, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. माकडा यांनी माझ्यासाठी घर बुक केलंय. यांनी एक नवीन साबण तरी घेऊन दिलायस का रे? हा उठ. आपल्याला घरातच का घेतलं भाऊजी तुम्ही? अहो तुमच्यासाठी तो मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल सुद्धा बांधणार आहे. अरे शपथ. काय टिपा मारतोस रे? हा काय माझ्यासाठी एवढं करणार आहे भाऊजी? भाऊजी यांनी माझ्या बाबांच्या चाळीतली खोली गहाण ठेवली आहे. लोक बाबांकडे पैसे मागतात. माझे आई बाबा रस्त्यावर यायचे बाकी आहेत. भाऊजी काय करू मी याचं? हे घरी चल. बोल ना. उठ घरी चल. बाबा आलेत घरी. चाललास कुठे लगेच? ऐक, बाबा आलेत, त्यांचे बूट काढायचे, तुझ्या शर्टाने पुसायचे, पाय धुवायचे, ते पाणी प्यायचं. चल चल. भाऊजी परत घरी आला ना, हे दोन्ही तुमच्याकडे ठेवा. येस वहिनी. यानी मारा त्याला. Yes. अशी लाट मारून हाकलून द्यायचं त्याला. चला. क्या बात है. जोरदार टाळ्या. झकास. सई कडक परफॉर्मन्स. तू फार सुंदर लिहितो समीरदा, आणि
चेतू ब्रिलियंट. बाबा मस्त. नमा फार मजा आली. मस्त. झेलम ताई पण इथे आलेल्या आहेत. त्यांना विचारूया कसा वाटला हा परफॉर्मन्स. ताई खूपच छान. म्हणजे तुम्ही स्टेजवर आल्यावर धमाल उडवून देता आणि तुम्ही आम्हाला इतकं हसवता, अख्ख्या जगाला तुम्ही हसवता. खूप छान वाटलं. धन्यवाद. मंडळी, आज जंगल थरारून उठणार आहे, कारण आज जंगलाचा जुना राजा परत येणार आहे. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. अरे बापरे, अस्वल. अस्वल आहे मी. सॉरी. तुमचा पोरगा आहे ना, माझ्याकडे बघताय. पुढं बघा. माझ्याकडे पण अस्वल बोलताय ते. गौरू, हा. तुझे बाबा आहेत ना, त्यांना असं का वागवतोय? बाबाने बाबासारखं वागलं पाहिजे ना. मला अस्वल बोलतायत. हरण टोळकुटचा. गप्प बस. बघ ना ग. आपण सेल्फी काढूया. सेल्फी काढूया. येस. पोस्ट करते जंगल सफारी विथ माय हबी एन्जॉयिंग हनीमून. हो, एन्जॉयिंग विथ गौरव मोरे अँड 29 अदर्स. हनीमून विथ गौरव मोरे एन्जॉयिंग 20. गौऱ्या, माझ्या फ्रेंड्स ना टॅग केलं ना की लाईक्स वाढतात. ए सारे काय डिलीट करते. चिडू नको ना आपण. सर 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 प्लीज शांत राहा. आपण जंगलात आलो सर. आता आपण ज्या मार्गाने चाललोय ना तिथे आपल्याला वाघ बघायला मिळणार आहे. वाघ येणार आहे. येस येस येस. सो शांत राहा, शांत राहा. गौरू, मला भीती वाटायला लागली आहे. हो साहेब, मला पण भीती वाटायला लागली. हो, अरे असं मग आधी व्हाय कशाला. तरी सांगत होतो हनीमूनला आपण लोणावळ्याला जाऊया. मी हनीमूनला लोणावळ्याला गेलो होतो ना, मला पोरं नाही झाली. कसला बाप आहे यार. आणि एक मिनिट, पोरग्याचा हनीमून आहे ना, तुम्ही कशाला सोबत आता? अरे हो, तुम्ही तुमचा हनीमून एन्जॉय केला असता. मी माझ्या हनीमूनच्या आठवणीत रमलो असतो तिथे. सारखं सारखं लोणावळा करू नका. गाडी तर फेकून खाली कळलं काय. बोल नको. अरे आपला बाप सोबत येतो कधी पोरासोबत हनीमूनला. ब्रेक कशाला लावला. सॉरी सॉरी सॉरी. ही बघा वाघाच्या पायांचे ठसे. कुठे हे बघ साहेब. मला वाटतं लवकरच आपल्याला आता व्याघ्र दर्शन बघायला मिळालं. अरे हो साहेब, वाघाचा आवाज आलाय. वाघ वाघ वाघ. उतरायचं ना, उतरायचं ना. वाघ नाही खाली खाली नका उतरू. खाली नका. नाही 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 अजिबात. वनरक्षक मी काळजी नका करू. आता काय करायचं. हे वा, थांबा थांबा थांबा, माझ्याकडे आयडिया आहे. काय? घाबरू नका. काय करताय? बाबा खाली म्हणजे तुम्ही पालते का सोबताय? काही नाही, त्यांना वाटतं हा माणूस मेलाय. वाज घेऊन निघून जातात ते. कोण ते? अस्वल अस्वल. बाबा, अहो तो अस्वल होता म्हणून वास घेऊन निघून गेला. हा वाघ या ढास मारून निघून जाईल. तो माझ्या अंगावर येऊन माझा बाबा आहे. मला सोडून जाऊ साधा वाघ आहे. खाणारा वाघ ना. लवकर पळूया आपण. चला या, पळूया पळूया. हे गौऱ्या, हे तुला चाटतोय म्हणजे तुझ्या ओळखीच आहे काय? काय माहित. बाबा काय चाललंय? मला भीती वाटते. बाबा काय चाललंय? घाबरू नको. अरे तुझं लाड करतायत ते. माझे लाड आपल्याला खाणार नाहीत. ते बघ तुझ्यावर कसे खेळताय. काय रे वाघोबा.
काय झालं? टार्झन टार्झन तू आला टार्झन अरे आपला टार्झन आला रे एक मिनिट कोण टार्झन? अरे तू टार्झन नाही नाही एक मिनिट किती वर्ष झाले या जंगलात आम्ही तुझी वाट बघतोय टार्झन तू आज आला टार्झन एक मिनिट थांबा रसिका मी टार्झन आहे का ग? गौऱ्या आपला आत्ताच लग्न झालंय मी तुला नीट ओळखत पण नाही मला कसं माहिती असेल तू टार्झन आहेस की नाही तेच बघा अरे मला माहितीये तू टार्झन आहे नाही मी टार्झन नाहीच आहे. आमचा टार्झन तेच केस तेच डोळे तेच नाक तेच सगळं काही काय हो अरे तू टार्झन आहेस पण कोण टार्झन? नाही मी टार्झन नाही आहे. अरे तुझ्या काहीच कसं लक्षात येत नाही कसं काय? अरे तिच्याकडे बघ अरे ती तुझी आई आहे हो अरे माझी अरे तू लहान असताना तुला कोणीतरी सोडून निघून गेलं होतं जंगलात टाकून ऐका ना एक मिनिट हिने तुला सांभाळलं रे आई हो. पोटच्या पोरासारखं सांभाळलं अरे ही तुझी खरी आई आहे नाही हो. तुमचा काहीतरी घोळ होता ऐका ना. अरे तू टार्झन आहेस नाही मी टार्झन नाही आहे. याच्याकडे बघ हा नुसता वाघ नाहीये हा तुझा मित्र आहे लहानपणीचा हो तुला माहिती का तुम्ही लहानपणी खेळायचे काय खेळायचो? तू आहे ना याला भोवा करून घाबरवायचा हा हो याला घाबरवायचा. अरे लहानपणी याला सू झाली तर मला उठवायचा आणि घेऊन जायचा. हा कसा घाबरवतो? नाही नाही खरंच तू टार्झन आहे ऐका ना साहेब तुमचा काहीतरी घोळ होतोय. मी टार्झन नाही मी गौरव मोरे आहे. मी गौरव आहे हा. अरे तुझ्या काहीच लक्षात नाहीये कसं लक्षात असेल माझ्या? येईल तुझ्या सगळं लक्षात येईल सगळं लक्षात येईल तुझ्या म्हणजे जेनी हे नाचले आता नाचले दोघं. हो टार्झन कोण? अरे हे पण टार्झनच बोलते मला. हो बेटा मी नाही टार्झन नाही मी टार्झन नाही. टार्झन मला ओळखलं नाही तुम्हाला ओळखलं नाही? कोण आहे ह्या? अरे ही माझी मुलगी मी जेनी. जेनी हो तुला आठवत नाहीये? नाही मला नाही आपण आठवत. लहानपणी जंगलात फिरायचो ना चिताच्या पाठीवरून नदीत फिरायचो मगरीच्या पाठीवरून. अरे तुला नाही आठवत आहे का ते? तू काजूच्या झाडावर बदाम काढला होतास. पागायला का? मी काजू झाड बदाम कशाला काढीन? मी काजू काढीन ना. बरोबर ना? काय करायचं तुझ्या विनोदाचं? तुला तुझा तो जोक आठवतो? कोणता वाला? तो जेम्स बॉन्ड वाला. हा माझा आवडता जोक आहे. हो बरोबर. एकदा जेम्स बॉन्ड जंगलात गेला होता बरोबर. त्याला समोर डुक्कर दिसतं. त्याला बघून जेम्स बॉन्ड बोलतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड. त्याला बघून डुक्कर म्हणतं हाय आय एम डुक्कर रान डुक्कर आणि दोघे निघून जातात. तुझा हे जोक ऐकून ना दोन झाड नाही नको नको असं म्हणून ओरडत होते. त्यांच्या फांदीचं घर्षण झालं ठिणगी पडली आणि जंगलात आग लागली. माझी जोक मोठी आग लागली. हो टार्झन आणि टार्झन तू निघून गेलास. ते आता येतोस टार्झन. पण मी टार्झन आला. ऐका ना त्यांना सांगा ना मी टार्झन नाही आहे यार. मी खरंच टार्झन नाही. टार्झन अरे त्या आगीतून आहे ना आम्ही वाचलो पण तू गायब झाला. आम्ही तुला खूप शोधलं पण तू सापडलाच नाही. आणि नंतर जंगलाच्या कायद्याप्रमाणे जेनीचं दुसरं लग्न करायचं आम्ही ठरवलं. पण जेनी म्हटली की जेनी माझी मांग भरली मी त्याची वाट बघीन. ही कॉमेडी सांगते तुम्हाला. आता नाही आग लागेल जंगलाला. नाही जेनीने वाट बघितली. ती रोज म्हणायची मेरा टार्झन आएगा नाही यार. मेरा टार्झन आएगा आणि तू आला टार्झन. मेरा टार्झन आ गया. ऐका ना. मेरा टार्झन आ गया. मेरा टार्झन. ऐका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझा. ऐका मग शांत व्हा बाबा शांत व्हा. हे बघा आम्ही 4 जण जंगलामध्ये आलो होतो. त्यातला 1 जण पळून गेला. आता 3 जण उरलोय. मी माझा बाप आणि माझी बायको. आम्ही तिघेच आहोत. ही माझी बायको आहे. हे माझा बाप आहे. हा ही तुझी बायको आहे. माझी बायको रसिका. ही तुझी बायको आहे. सॉरी टार्झन जावई बापू ऐका ना. काय तुमचं तिच्याशी लग्न झालं आमचं लग्न झालेलं आहे. जेनीशी तुमचं आधी लग्न झालंय. कधी झालंय आधी तुम्ही लहान होते तेव्हा बालविवाह झालाय जंगलातील कायद्याप्रमाणे. अरे आणि ऐका आता जंगलातील कायद्याप्रमाणेच एका पुरुषाच्या 2 बायका असतील आणि त्या दोन्ही बायकांचं जर पटत नसेल तर त्या दोन्ही बायकांमध्ये युद्ध होतं. हो आणि त्या युद्धात जी जगेल तिचा नवऱ्यावर हक्क असेल. नाही आता युद्ध होतं. ताई थांबा ताई काळजी करू नका मी हारले. तुम्ही याच्या बरोबर लग्न करा. एक मिनिट फाईट काडी मोड दिला. जेनी तू घेऊन जा
जा गौऱ्याला काय चाललंय यार? जेनू काम तेनू बाय दुजाना होय बाय बाय हा खरं म्हणजे ना ह्या जोकरना जंगल पेटला पाहिजे आणि त्याच्यात ती होरपळून गेली पाहिजे वासाडी. मग तुम्ही कसं जगता? तुम्ही पण जा ना आतमध्ये. ए बाय आयशे एक तुला विनंती करतो. ही तुझी अमानत आहे ना, मी आजपर्यंत सांभाळली. आता ह्याच्या पुढे तू ही सांभाळ. ही मोकळा कर. मोकळा कर म्हणजे बाबा ऐका ना. बेटा टार्झन आता तू जंगलात राहणार. मी इकडनं तिकडं झाडावर उड्या मारणार. मला परत भेटायला येशील तेव्हा 2-4 डझन आंबं घेऊन ये मला. अरे कशाचं काय तुम्हाला आंब्याची पडलेली आहे? हा इकडे पोरगाला टार्झन म्हणून घेऊन चालले तर तुम्ही आंबे खायचे तुम्हाला? टार्झन जावई टार्झन नाही मी यांचा पोरगा आहे. ऐका तुम्ही टार्झन आहात. नाही ना. अरे तू टार्झन आहेस. चला या. ऐका ना हो मी खरं सांगतो मी टार्झन नाही आहे. ऐका माझं बाबा सांगा ना हो यार. वा 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 सगळे एकदम क्यूट दिसताय. एकदम क्यूट होती स्टोरी. क्या बात. बघूया हास्यरसिकावर काय म्हणतात प्रसाददा. 4 व्यक्तींना आज रंगमंचावरती बोलवणं अत्यंत गरजेचं आहे. हेअर, मेकअप, कॉस्ट्युम आणि आर्ट. येस 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 प्लीज बोलव प्राजक्ता, माझी विनंती आहे. येस येस टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. प्लीज सगळ्यांनी मंचावर या. मेकअप टीम मधून सिद्धेश आणि आदित्य, हेअर टीम मधून नूतन, कॉस्ट्युम डिपार्टमेंटची हेड सोनाली खोसेताई आणि आपला ओंकार आर्ट डिपार्टमेंट मधून. तुमच्या सगळ्यांसाठी एक खास स्टँडिंग ओवेशन. अप्रतिम, फार मोलाचं आणि फार उत्तम काम करता तुम्ही सगळे. इतके उत्तम कॉस्ट्युम्स, मेकअप, सेट, हेअर सगळंच इतकं कमाल आहे की तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे. हे सगळे ज्यांच्या जीवावर इतकं छान मनोरंजन करू शकतात ते चेहरे पण महाराष्ट्राला कळले पाहिजे म्हणून तुम्हाला खास करून मंचावरती बोलवलं. धन्यवाद. क्या बात है गाइस. टीम कीप इट अप. थँक यू. बाकी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे उत्तम. तू ज्या पद्धतीने पळून गेलास ना तू ला जवाब होतो. ला जवाब. उत्तम कॉन्सेप्ट होती आणि रंजक परफॉर्मन्स होता. मजा आली. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात रात्री 9 वाजता. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार.